मशिदीवरील बोंगे चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। मशिदीवरील बोंगे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। मशिदीवरील भोंगे बंद करा, बंद करा। मशिदीवरील भोंगे बंद करा, बंद करा। लैंड जिहाद नहीं चलेगी, नहीं चलेगी। लैंड जिहाद नहीं चलेगा, नहीं चलेगा। मशिदीवरील भोंगे बंद करा, बंद करा। मुलुंड येथील अनधिकृत मशीद आणि मशिदींवरील भोंगे यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्या नेतृत्वात मुलुंड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। पोलिसांनी सोमय्या यांना हे आंदोलन करू नये म्हणून नोटीस दिली होती, मात्र तरी देखील सोमय्या यांनी हे आंदोलन केले। यामुळे आंदोलन सुरू होताच सोमय्या यांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले। काही वेळाने पोलिसांसोबत चर्चा करून सोमय्या यांना सोडवण्यात आले। गृहमंत्र्याचा GR आहे, त्याचे पालन झाले पाहिजे। अनधिकृत भोंगे खपवून घेतले जाणार नाही, धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार कोटेचा यांनी दिली आहे। अनधिकृत मशिदी व मशिदीवरती लागणारे अनधिकृत भोंगे आता आज ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। मुलुंड पोलीस स्टेशननी नोटीसही काढलेली आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधानसभा गृहात सांगितलं आणि जो गृह विभागाचा GR आलेला आहे त्यानुसार कायद्याचा पालन व्हायला पाहिजे। एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद असो, लँड जिहाद असो, बांगलादेशी असो, या सर्व विषयांना घेऊन श्री किरीट सोमय्या यांनी मोहीम राबवलेली आहे। मुलुंडमध्ये आम्ही हे अनधिकृत मस्जिदी व अनधिकृत भोंगे अजिबात खपून घेणार नाही। आणि दुसरं, मुलुंड पोलीस स्टेशनचा कौतुकी करावा असा वाटतो की आज याच्यावरती निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई पण झालेली आहे, नोटीस निघालेली आहे। आणि आज ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतोय तर मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये 2 बांगलादेशी नागरिकांना परत बांगलादेश पाठवण्यासाठी प्रक्रिया ही चालू आहे। तर एकंदरीत जे किरीटभाई म्हणतात की धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय करणं हे आम्ही अजिबात चालू देणार नाही। सर्वांनी कायद्याचं पालन करावा, कायद्याचं पालन करताना धर्माला वीज मध्ये आणू नये। तसेच नव्या सरकारची SOP येणार आहे। अनधिकृत मशिदीला स्पीकर परवानगी मिळणार नाही, भोंग्यांना परवानगी मिळणार नाही, फक्त बॉक्स स्पीकरला परवानगी मिळेल। लँड जिहादवर कठोर कारवाई होणार। तसेच इतर देशात 6ची अजान बंद आहे, मग मुंबईत का हवी आहे? राज्यात सर्व पोलिसांनी पाहावे। आता भोंग्यांना परवानगी नाही, जो कोणी परवानगी देईल त्याच्यावर कारवाई होईल। लोकांमध्ये जागृती आणण्याची गरज आहे। सकाळी 9चा भोंगा तुम्ही बंद करा, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे। महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी गेल्या आठवड्यात मशिदीवरील भोंग्यांसंबंधात नियमावली घोषित केली। पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार याहून तीव्र नियमावली घोषित करणार आहे। एक नवीन SOP राज्य सरकारची येणार, त्यात ऍप्लिकेशन करण्यापूर्वी ती मस्जिद अधिकृत आहे अनधिकृत आहे त्याचं सर्टिफिकेट अर्जदारांना महापालिकेकडून घ्यावं लागणार। त्याचे टॅक्सेस चॅरिटी कमिशनर कोणताही प्रकाराचा अनधिकृत मस्जिदला परवानगी मिळणार नाही लाऊडस्पीकरची। दुसरी गोष्ट, 3दा नियमभंग केला ध्वनी प्रदूषणचा तर कायमसाठी त्या मस्जिदीवरील लाऊडस्पीकर सिस्टम जप्त केली जाणार। तिसरी गोष्ट, जी परमिशन मिळेल ती फक्त स्पीकरची मिळेल। आता भोंगे महिनाभरात मुंबईचा सगळ्या मस्जिदीवरील भोंगे काय होणार? मस्जिदच्या नावाने जे लेन जिहाद करणार त्याच्यावर ताबडतोब फौजदारी प्रक्रिया कारवाई सुरू होणार। काही ठिकाणी जो डोंगरीचा आणि भिवंडीचा हे जे माफिया लॉर्ड आहेत त्यांच्या संबंधी मी
मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. एका बाजूला मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद आणि दुसरे मुंब्रात बसलेले आणि डोंगरीवरील गुंडे, मुस्लिम गुंडे या बांगलादेशींना घेऊन मुंबईतले सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपासचे मार्केट कॅप्चर करीत आहेत. त्यांच्यावर पण आता पोलीस नजर ठेवून आहे. आपल्याला 3 महिन्यात अनधिकृत मस्जिद, अनधिकृत गोंगाट, सकाळी 6च्या आधीची अजान बंद झाली. काय झालं? पाकिस्तान असतो, सौदी अरेबिया असतो, तिथे बंद आहेत. मग मुंबईत का त्यांना अजान हवी आहेत? या अजानची परमिशन मिळणार नाही. किरीट सोमय्या हे होऊ देणार नाही. तुम्हाला मस्जिदीत लाऊडस्पीकर पाहिजे, तुमच्या मस्जिदीत जे लोक येतात त्यांच्यासाठी वरून 2 मिनिटंही मिळणार नाही. आणि हे थांबेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. तुम्हाला एक पत्र जे आता पोलिसांनी एवढ्या त्याच्यात दिलेलं आहे, आता इथून पुढे म्हणजे मस्जिदवर भोंगेच लागणार नाही, हे बॉक्स स्पीकर वापरावं लागतील. मी तुम्हाला धन्यवाद देतो. महाराष्ट्रात सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता पाहायचं, जो महाराष्ट्रात माझा बांगलादेशी निमित्ताने दौरे चालू आहे, हाही प्रश्न मी विचारणार आहे. तर मुलुंड पोलीस सुरू करू शकते. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, पोलीस महासंचालकाचा आदेश आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे निर्देश आहेत. आता भोंग्यांना परमिशन जो पोलीस अधिकारी देणार त्याच्या विरोधात मी कारवाई करायला लावणार. आता कुठलंही नाव माझ्या समोर आलं, मी स्वतः जाऊन पोलिसात तक्रार करणार आणि त्या अधिकारी किंवा त्या नेत्यांना जेलमध्ये पाठवून दाखवणार. स्वाभाविक आहे, लोकांमध्ये जागृती आणायची आहे, लोकांची भीती दूर करायची आहे. आणि मुलुंड पोलीस स्टेशननी चांगल्या कामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही विरोधी पक्षाचे नेते, मग ते MIM चे असो, उद्धव ठाकरे सेना, हे सध्या नवीन हिरवी सेना झाली आहे ना, काँग्रेस, हे लोक दबाव आणतायत, धमक्या देत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना. त्या सगळ्या राजकीय नेत्यांना मी चॅलेंज करतो, हिंमत असेल तर खुलेआम येऊन बोला, तुमची बोलती बंद करणार. की बघा, मी तुमची क्षमा मागतो. मशिदीवरील भोंगे मी बंद करून दाखवणार. रोज सकाळचा 9 वाजेचा भोंगा बंद करायचा तर तुम्ही करावं लागेल.